नक्कीच आज संदीप गिरे बरोबर जवळपास 10 लोकांचा त्यांचा गट आहे. 2 अपक्ष सुद्धा आज त्यांच्याबरोबर आलेले आपण सगळ्यांनी बघितलं आणि त्यामध्ये आमची चर्चा झाली. अगदी अंतिम टप्प्यात आहे, सकारात्मक आहे आणि आम्हाला विश्वास आहे की यातून चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापनेमध्ये कुठेही अडचण येणार नाही. नाही, असं आहे की महापौर पदाच्या संदर्भात ते जरी बोलले असले तरी त्यांची हे काँग्रेसबरोबर राहण्याची त्यांची इच्छा आहे. प्रायोरिटी त्यांची काँग्रेसला आहे आणि त्यामुळं अगदी स्वतः त्यांची भूमिका काँग्रेसच्या बाजूला असल्यामुळे मला अडचण वाटत नाही. नाही, कोणाशी चर्चा शेवट काय, ज्याला गरज आहे तो चर्चा करतोच. आम्हालाही गरज आहे बहुमतासाठी आणि भाजपला सुद्धा गरज आहे. दोघांनाही गरज असल्यामुळे दोघेही चर्चेसाठी बोलवतात, चर्चा करतात. शेवट अंतिम निर्णय हा त्यांनाच घ्यायचा आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीत उभाटाची भूमिका आणि त्यांच्या बरोबर असलेल्या लोकांची भूमिका ही आज तरी मला चर्चेतून सकारात्मक दिसली आणि आमच्या बाजूला दिसली. नाही, आता असं आहे, धानोरकर गटाकडे म्हणणं म्हणजे काँग्रेसकडेच ते महापौर पद आहे. ठीक आहे, आता त्यांनी उमेदवार देत असताना त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे असं ते ठरलं होतं. पण तो आहे तर काँग्रेसचाच आहे. त्यामुळे त्यामध्ये अडचण काय आहे? आमचे 27 आम्ही एकत्र आहोत आणि 27 लोकांनी जो उमेदवार ठरवेल त्यांच्या नावाने तो व्हीप काढण्याचा निर्णय झालेला आहे. आता उर्वरित जोडायचं आहे तर 3 अपक्ष जे काही निवडून आले जनसुराज, ते सुद्धा आमच्याबरोबर अलायन्समध्ये होते. असे 30 लोक आजही आमच्याबरोबर आहेत. MIM आणि बसपाची भूमिका एक आहे. ते कुठेही मला वाटतं की काही अडचण येईल असं मला वाटत नाही. तर बाकी 2-3 जागाची काही तडजोड जी आहे ती उभाटांच्या बरोबर चर्चा करून पूर्ण केली जाईल. त्यांचा आग्रह महापौर पदासाठी आहे. काही मध्यम मार्गवर चर्चा झाली, ती सुद्धा अत्यंत पॉझिटिव्ह झाली आणि तुम्हाला कळेल उद्या. दिवस काही फार आता नाही, आजचा दिवस आहे. उद्याला 12 वाजतापर्यंत चंद्रपूर महानगरपालिकेवर कोणाची सत्ता आहे हे दिसेल.